अंतरी आलिंगी एकात्मता बाह्य स्थापी देव भक्तता राजवैभव नित्य मुक्तता शुद्धी सांगता हे प्राप्ती। गौरीपुत्र गणपती, जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगतजननी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवी, राम भक्त हनुमानजी आणि गुरुवर्य भगवान बाबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो। संत सज्जना साष्टांग नमन, श्रोते जनाशी लोटांगण, करावया कथा निरूपण, ज्ञानदान मज द्यावे। प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी तव दुबळा अर्चित तसे भक्ती, पोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की। या ठिकाणी बघा दक्षिण दिशेला अशा प्रकारे नळनील जामवंत पाचवा तो हनुमंत या पाचाची नियुक्ती केली। शोध करायला राजा सुग्रीव सांगतोय, पण राजा सुग्रीवानं आणखी एक गोष्ट सांगितली की बाबा जो शोध करून जगत चालक जगांनी जास्त सीताबाईची शुद्धी सांगल आणि त्याला मी काय देईल, कारण माझ्यासारखं राजवैभव प्राप्त झालेलं अशा प्रकारचं सामर्थ्य त्याला देईल। आणखी काय अनेक प्रकारचे अशा प्रकारचे असताना सांगितलं राजाला काय काय नसतो, अशा प्रकारचं संपूर्ण वैभव मी त्याला अशा प्रकारे प्राप्त करून देईल। अशा प्रकारे असताना राजा सुग्रीव आणि त्या ठिकाणी संभाषण करतो महाराज। शुद्धीचा यथार्थी प्राण्या आहे परम प्राप्ती, माझे मुक्ती श्रीरामे मुक्ती, जाना निश्चिती समग्र। सांगितलं बाबा, कारण माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या कृपेने, कारण असताना ज्या ज्या ठिकाणी असताना तुम्ही जाताल त्या ठिकाणी असताना तुम्हाला सगळं सामर्थ्य अशा प्रकारे माझ्या भगवंतामुळे तुम्हाला प्राप्त होईल। कारण भक्ती मुक्ती अशा संपूर्ण अशा प्रकारे असताना तुम्हाला प्राप्त होईल। जगत चालक जगत ज्यांनी सद्बुद्धी आहे सीताजींचा असताना शोध कसा करायचा ह्याची संपूर्ण सद्बुद्धी माझा असताना भगवान रामचंद्र प्रभू तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारे असताना राजा सुग्रीव आणि त्या ठिकाणी संभाषण करतो महाराज। सीता शुद्धीचे यथार्थी मुक्ती मुक्ती परम गती, संतो कोणी दे श्री रघुपती, एवढी प्राप्ती शुद्धार्थी। सांगितलं काय सांगितलं राजा सुग्रीवानं सांगितलं बाबा जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू काय देणार आहे, शक्ती मुक्ती भक्ती अशा प्रकारचं संपूर्ण ज्ञान, कारण माझ्या भगवंताची तुमच्यावर कृपा होईल। कोण जो असताना माझ्या असणारे जगत चालक जगत ज्यांनी सीतामाईचा शोध करील त्याला असताना माझा भगवंत संपूर्ण अशा प्रकारे जे पाहिजे ते प्राप्त करून देईल। अशा प्रकारे असताना राजा सुग्रीव आणि संभाषण करतो महाराज। बोला ऐसे बोलता सुग्रीवासी उल्हास आला वानरासे, शुद्धी मर्यादा कैसी कैसी आम्हा पाशी सांगावे। पाच जण होते, पाच वीरच होते, पाच शक्ती होत्या, काय सामर्थ्य ताकद होती महाराज। त्यांनी राजा सुग्रीवाला प्रत्येक प्रश्न केला, राजा कारण असताना सीतामाईची शुद्धी कशी करायची याचं ज्ञान आम्हाला प्राप्त करून द्या, त्याची असताना माहिती सांगा। अशा प्रकारे असताना ते पाच जण आणि त्या ठिकाणी असताना कुणाला अशा प्रकारे असताना राजा सुग्रीवाला आणि विनंती करू लागले। सुग्रीवा सांगे आपण म्या सांगितले जे जे ज्ञास्थान, ते शोधून सावधान यावे आपण मासे के। राजा सुग्रीव किती गोड बोलतो, राजा सुग्रीव संभाषण करतो। सांगितलं बाबा तुम्हाला मुदत आहे म्हणले, मुदत काय 1 महिन्याच्या आत मी जे जे ठिकाणं सांगितले, जे जे स्थान सांगितले, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्याची संपूर्ण माहिती सांगितली। 1 महिन्यामध्ये जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं कार्य परिपूर्ण करायचं आहे।
आणि कार्य परिपूर्ण करून वापस यायचं बर का. अशा प्रकारे असताना आणि राजा सुग्रीव आणि वानरा बरोबर संभाषण करतो महाराज. बोला. जो राहील मासावरता त्याशी मी दंडीन तत्वता त्याचा करीन जीवघात दंडन वार्ता ते ऐका. राजा सुग्रीव सांगतो 1 महिन्याच्या वर जर काही कालावधी गेला, क्षण जरी गेला तरी त्याला मी दंड करणार आहे, त्याला शिक्षा करणार आहे. आणि ती त्याला शिक्षा भोगावं लागेल. मी शिक्षा काय करणार आहे त्या शिक्षेबद्दल असताना राजा सुग्रीव आणि त्या ठिकाणी माहिती देतो महाराज. राम भजनी विलंबना विषयी लोलोक्त संपूर्ण त्याचे मस्तका मुत्रे वपण काळे वदन पै त्याचे. कारण म्हणले ज्याला विषयाचा बळी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला किंवा दोन असत. त्याच्या उलट सांगितलं पुन्हा राजा सुग्रीवानं जो असणारा जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या भाषणामध्ये अहोरात्र अशा प्रकारे श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारे भजन करील. आणि त्याला अशा प्रकारे असताना माझ्याकडून त्याला खूप मोठं त्याला सुख होईल, समाधान होईल, आनंद प्राप्त होईल. पण जो असताना इतामाईची शुद्धी न करता आणि 1 महिन्याच्या वर वेळ लागला तर त्याला आता कुठली शिक्षा दिली जाईल. अशा प्रकारे असताना राजा सुग्रीव आणि त्या ठिकाणी बोलतो महाराज. वाला